Structure of secondary oocyte. In human female, these unfertilized eggs when ovulated, जसं आपण पाहतो की ओव्हुलेशन झाल्यानंतर सेकंडरी oocyte हा बाहेर येतो ओव्हरीच्या आणि नंतर तो फॅलोपियन ट्यूब जातो. इट्स रिलीज फ्रॉम दी ओव्हरी इट इज ऍक्च्युअली द सेकंडरी oocytes. हा सेकंडरी oocyte मध्ये सेकंड मियोटिक डिव्हिजन झालेलं नसते. देन इट इज नॉन क्लिऑडिक. नॉन क्लिऑडिक काम त्याला विदाउट सेल, त्याच्याभोवती सेल कोणती नसते. ओनली द सेल म्हणजे हार्ड कव्हरिंग कोणती नसते. ओनली द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज प्रेझेंट आउटसाइड सेल. अँड दिस सेकंडरी oocyte इज मायक्रोलेसिथल. मायक्रोलेसिथल म्हणजे यॉक सॅक कमी असते. म्हणजे यॉक इज प्रेझेंट इज व्हेरी स्मॉल ऑर स्मॉल क्वांटिटी. यॉक सॅक काय असते? इट इज दी फूड मटेरियल्स ऑफ दी एग्स. जसं आपण बर्ड्समध्ये आहे, बर्ड्सचे एग्स पाहिले, बर्डच्या एग्समध्ये यॉक सर्वात जास्त असते बिकॉज दिस आर द एक्सटर्नल फर्टिलायझेशन. डेव्हलपमेंट बाहेर होते, एग्समध्ये डेव्हलपमेंट बाहेर होत असेल त्याच्यासाठी फूड जास्त लागते. ह्युमन बॉडीमध्ये एग्स आतमध्येच राहते, आतमध्ये डेव्हलपमेंट होते, पूर्ण इंटरनल डेव्हलपमेंट होत असते, त्यामुळे त्याला यॉकची गरज नसते. डायरेक्टली फूड मदरच्या सर्क्युलेशन म्हणून मिळत असते. म्हणून त्या एग्समध्ये यॉकचं प्रमाण कमी असते. यॉक जसं अंड्यामधला जे पिवळा बलक असते त्याला यॉक म्हणतात, तसा तो यस एग्समध्ये व्हेरी निग्लिजिबल अमाऊंट ऑफ दिस यॉक इज प्रेझेंट्स. साईज जेव्हा आपण पाहतो या एगची साईज इज 0.1 मिलीमीटर. ऍक्च्युअली इट इज द 100 मायक्रॉन, म्हणजे आपल्या मिलीमीटरच्या याचा 10th पार्ट आहे. 1 मिलीमीटरचा 10th पार्ट, दॅट्स द 100 मायक्रॉन इन साईज ऑफ दिस. इतका स्मॉल जो असतो. इट इज राऊंडेड असते. सेल नॉन मोटाईल असते. नॉन मोटाईल आणि त्याची नॉन मुएबल. जसं स्पर्म मुएबल आहे, मोटाईल आहे, तो एग्स जे आहे नॉन मुएबल आहे. सेकंडरी oocyte इज नॉन मोटाईल. हॅप्लॉइडचा आहेच कारण त्याच्यात हाफ क्रोमोझोम्स आलेले असतात ड्यू टू द रिडक्शन डिव्हिजन. नाउ लेट अस सी दी स्ट्रक्चर ऑफ दिस सेकंडरी oocyte. आता सेकंडरी oocyte मध्ये आपण दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द सेकंडरी oocyte. हा सेकंडरी oocyte ओव्हरीमधून किंवा ग्रॅफाइन फॉलिकल्स मधून डिस्चार्ज झाला आहे. कम्स आउटसाइड बाय द ओव्हुलेशन प्रोसेस. ते अशा प्रकारचा असतो तो. नाउ लेट अस सी द स्ट्रक्चर. आपण या स्ट्रक्चर महत्वाचा याचा तो. आता दिस इज अ सिंगल हॅप्लॉइड सेल्स. द न्यूक्लियस ऑफ द एग्स appears large in size, large, and is called as a germinal vesicles. This one, हे दिसते आपल्याला. This egg is a large vesicle types. This one as a germinal vesicles. This is the nucleus. Then the typical nucleus or the pronucleus is formed at the time of fertilization. Fertilizationच्या वेळेस ती appear झालेला दिसतो, आपल्याला दिसायला लागतो ते. ठीक आहे. Then this one is the cytoplasm of the eggs. This is the cytoplasm of the eggs is known as the ooplasm. यालाच आपण काय म्हणतो? ओप्लाझम. देन थर्ड पार्ट त्यामध्ये डिव्हाइड ऑफ सेंट्रिओल्स. याचे सेंट्रिओल्स नसतो. एक सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. सेकंडरी oocyte मध्ये सेंट्रिओल्स नसतो, त्यामुळे सेल ही डिवाइड होत नाही पुन्हा. absent of centrioles, डिव्हाइड ऑफ सेंट्रिओल्स, लॅक ऑफ दी सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्सचं काम असते सेल डिव्हिजन, स्पिंडल फायबर तयार करणे आणि सेल डिव्हिजनच्या वेळेस मदत करणे. तो यात सेंट्रिओल्स इज लॅक or absent in the secondary oocytes. Now this egg is surrounded by the various covering. आता हा ओप्लाझम आहे, हा न्यूक्लियस आहे, त्याच्या भोवती कव्हरिंग आहेत वेगवेगळ्या. नाउ दिस कव्हरिंग्स आर दी, आता आउटर कव्हरिंग जसे ओप्लाझमला सराउंडिंग झालेली कव्हरिंग असते, दॅट्स कव्हरिंग इज नोन एज अ व्हायटेलाइन मेम्ब्रेन. इज अ व्हायटेलाइन मेम्ब्रेन. व्हायटेलाइन मेम्ब्रेन काय म्हणतात? इट्स डायरेक्टली कनेक्टेड टू दिस ओप्लाझम अँड दिस मेम्ब्रेन सिक्रेट नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन्स. हे मेम्ब्रेन एक ग्लायकोप्रोटीन सिक्रेट करते. ग्लायकोप्रोटीनियस मेम्ब्रेन. हा मेम्ब्रेन कोणता आहे? तो नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन. देन दॅट्स नोन ॲज अ झोना पेल्युसिडा. इज अ नेक्स्ट वन झोना पेल्युसिडा. दिस इज द झोना पेल्युसिडा. म्हणजे व्हायटेलाइन मेम्ब्रेन सिक्रेट द ग्लायकोप्रोटीनस सबस्टन्स विच मेक दी झोना पेल्युसिडा. बाहेरचा झोना पेल्युसिडा लेअर तयार करते. आपण यापूर्वी आधी पाहिलं होते की 2 लेअर, आतमधला व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि वरचा जो मेम्ब्रेन आहे तो झोना पेल्युसिडा. हा व्हायटेलाइन मेम्ब्रेन पासूनच तो तयार होतो. इट आउटसाइड ऑफ दिस मेम्ब्रेन. देन adhering to this outer surface of the झोना. आता झोना पेल्युसिडाच्या आउटर साइडला एक रेडियली अरेंज इलॉंगेटेड सेल्स आहेत आणि दॅट सेल इज नोन एज अ कोरोना रेडिएटा. ह्या ज्या सेल असतात ती एक रेडियली अरेंज म्हणजे एक सर्क्युलर अरेंज आहेत ह्या सेल्स बाहेरच्या लाईनला, त्याला म्हणतो आपण कोरोना रेडिएटा. 3 लेअर झाले. आतमधला व्हायटेलाइन मेम्ब्रेन, मिडल वन
zona pellucida, and outer ones corona radiata. That's the corona radiata. Then these cells are derived from the innermost layer of granulosa cells. जसं आता सुरुवातीला आपण पाहिलं की ग्रॅन्युलोजा सेल्स होत्या, ग्राफाइन फॉलिकल्स, त्याच्यानंतर ओव्हमच्या बाजूला ग्रॅन्युलोजा सेल्स आहेत. त्या ग्रॅन्युलोजा सेल्स पासूनच ह्या सेल्स तयार झाल्या, त्याचं मॉडिफिकेशन झालं. जे सेल डिराईव्ह ह्या सेल पासून, हे ग्रॅन्युलोजा सेल पासून ह्या सर्व लेअर इथं तयार झाले आहेत. दॅट्स द इनर मोस्ट सेल. लक्षात आतमध्ये जर्मायनल फेसिकल म्हणजे न्यूक्लियस, ओ प्लाझम, त्याच्या भोवती कव्हरिंग आहे व्हाईट लाईन मेम्ब्रेन, नंतर झोना पेलुसिडा आणि कोरोना रेडिएटा. इट्स रेडिली अरेंज कोरोना रेडिएटा. ठीक आहे. दिस वन इथे दिसते आपल्याला पहिल्या व्हाईट लाईन मेम्ब्रेनच्या खाली एक फर्स्ट पोलार बॉडी. फर्स्ट केव्हा, जेव्हा फर्स्ट डिव्हिजन होते, फर्स्ट मिओटिक प्रायमरी ओसाइट पासून सेकंडरी ओसाइट तयार होतो, त्यावेळेस एक पोलार बॉडी तयार होते. ती पोलार बॉडी एका एंडला इथं बसत असते. इज अ फर्स्ट पोलार बॉडी, त्याचं डिव्हिजन झाल्यानंतर. देन नाउ दीज आर लेअर फर्मली हेल्ड टू द झोना पेलुसिडा अँड इच अदर. जसं आपण इथे पाहिले की हे लेअर जे पाहिल्या, दॅट्स द कोरोना रेडिएटा. त्याच्यात फर्मली अटॅच टू दी हेल्ड टू दी झोना पेलुसिडाला हा पूर्ण कनेक्टेड आहे. नाउ धीस सेल्स सिक्रेट सम ऍसिड दॅट म्हणजे हायलुरोनिक ऍसिड. ह्या जे सेल्स काय येतात, एक त्यामध्ये ऍसिड सिक्रेशन राहते, सिक्रेट करत असतात, दॅट म्हणजे हायलुरोनिक ऍसिड. आता जसं आपण स्पर्मचा ॲक्रोझोम पाहिला होता, स्पर्मच्या ॲक्रोझोममध्ये हायड्रोलॅटिक एन्झाइम असते. ॲक्रोझोम इट इज मॉडिफिकेशन ऑफ दी लायसोझोम. त्याच्यामध्ये हायड्रोलॅटिक एन्झाइम्स होता. तेच हायड्रोलॅटिक एन्झाइममध्ये हायलुरोनिडेज एन्झाइम्स होता, हायलुरोनिडेज एन्झाइम्स. आणि या कोरोना रेडिएटामध्ये एक ऍसिड आहे, ते म्हणतात हायलुरोनिक ऍसिड. ते हायलुरोनिक एन्झाइम्स, हायलुरोनिडेज एन्झाइम्स, हा हायलुरोनिक ऍसिड, हे दोन्ही जे दिसतात आपल्याला ते एन्झाइम्स आहेत, हे ऍसिड्स आहे. हे कामी येतात फर्टिलायझेशनच्या वेळेस, कारण या दोघांची रिॲक्शन होत असते. ठीक आहे. नाउ दिस हायलुरोनिक ऍसिड दॅट मीन्स म्युकोपॉलिसॅकॅराइड्स, दॅट इज इट इज अ पॉलिसॅकॅराइड्स, कार्बोहायड्रेट्स एक आहे तो, दॅट्स अ हायलुरोनिक ऍसिड, त्याला म्हणतो आपण म्युकोपॉलिसॅकॅराइड्स. आता आणखी एक इथे दिसते आपल्याला की इन बिटवीन द व्हाईट लाईन मेम्ब्रेन अँड झोना पेलुसिडा. हा झोना पेलुसिडा आहे आणि एक व्हाईट लाईन मेम्ब्रेन आतमध्ये. याच्या आतमध्ये एक स्पेस आहे, छोटा स्पेस आहे, त्याला म्हणतो आपण प्री व्हाईट लाईन स्पेस. प्री व्हाईट लाईन स्पेस, झोना पेलुसिडा व्हाईट लाईन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडा आतमध्ये स्पेस आहे, प्री व्हाईट लाईन स्पेस. आणि या स्पेसमध्ये फर्स्ट पोलार बॉडी ही इनक्लोज असते. ही फर्स्ट पोलार बॉडी कुठे असते, विथ लाईज इन द प्री व्हाईट लाईन स्पेसमध्ये. हे आपल्याला सांगायचं एखादा क्वेश्चन मध्ये आला तर, व्हॉट इज एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द फर्स्ट पोलार बॉडी इनसाइड द प्री व्हाईट लाईन स्पेस. आता हा एग्ज आहे, एग्ज दोन पोलॅरिटी शो करतो. इट एक शो द पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे त्याचे पोल्स अपोजिट, नॉर्थ अँड साऊथ जसे पोल्स आहेत त्या टाईपची पोलॅरिटी दाखवते, पोल. नाउ दिस साइड हॅव्हिंग द, एक आहे जर्मायनल फेसिकल्स साइड अँड दुसरी आहे दॅट्स द जर्मायनल फेसिकल्स साइड, त्याला म्हणतो आपण ॲनिमल पोल. ज्या साईडला जर्मायनल फेसिकल्स म्हणजे न्यूक्लियस आहे, ज्या साईडला न्यूक्लियस आहे त्याला ॲनिमल पोल म्हणतात. आणि अपोजिट साईडला जे यॉक्स आहे थोड्या प्रमाणात काही जे असेल तर तो आहे व्हिजिटल पोल. व्हिजिटल पोल आणि ॲनिमल पोल. आता या सेलचा ॲनिमल पोल कोणता असेल, हा न्यूक्लियस. न्यूक्लियस ज्या डायरेक्शनला आहे त्याला म्हणतो आपण तो ॲनिमल पोल, आणि ज्या अपोजिट डायरेक्शनला म्हणतो आपण व्हिजिटल पोल. ॲनिमल डेव्हलप होते, एम्ब्रियो डेव्हलप होते म्हणजे त्याला ॲनिमल पोल इकडे त्याला. आणि दिस upper side is a phygital poles. Now this is the structure of this secondary oocyte.